ए बाबू चल बाबू ये चल चल बोलर बघा कशाला चल ये लगेच कुठे येतं चल बरोबर रे एकटा एकटा तुला आम्ही विचारून खायचा तुला फोन लावून खायचा नाही तर एकटा एकटा खात बसले बघायला भूक लागलेली नाश्ता करायची तर इच्छा नव्हती पण भूक लागली आता काय करू वहिनी आपली जवळच असते या इथलं आपलं दुकान नाही या इथलं आपली वहिनी अरे जीवन चालू बोलो का तुला बोलू बघा समी ताई पण आहे तिला बोलायला शब्दच नाही हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर डायरेक्ट दुकानावर चालू आपल्या दुकानावर येऊन ब्लॉगिंग चालू केले सो दादांनी बल वगैरे तर लावले सो बरेच दिवसानंतर ब्लॉगिंग चालू केले 3-4 दिवस झाला मला बरा पण नव्हता आता मस्त पहिला आलोय ते दुकान वगैरे धुवून घेऊ पुढचं काम आहे तो करून घेऊ आणि अजून बर्फ वगैरे काय नाही आला बर्फ आणायला जाणार मामा जाणार आहे का संदीप मामा बर्फ आणायला संदीप मामा जाणार आहे सो पहिले आपला फला वगैरे धुवून घेऊया बघा आत्ता शिकायला दुकानावर सकाळच्या वाजले 6:30 वाजले दादांनी दादाचा काटा आणि आपला काटा काढलेला आहे तर पटापट फला वगैरे धुवून घेऊ आणि आई बी मच्छीला गेले सो आई तर तुम्हाला भेटतो चला पहिले आपलं जो काम आहे तो करून घेऊ न गुरुवारचा बाजार होता ना काही खूप घाण करून गेले ते बघा हे असं कचरा बिचरा करतात ना तिकडे बघा इकडून इकडं बघा हे केल्याचे सालट्या बिलट्या सो आपल्याला लगेच तो साफ वगैरे करायचा आहे साफ वगैरे करून झाला की मग म्हणजे आपल्याला मला माहिती आहे आपण दुकान पहिल्यापासून साफच ठेवतो करायचं बिरायचं नव्हतं आपलं कामच आहे सो चला पहिले फल वगैरे धुऊ नंतर या पेट्या बघा या कुत्र्या बी कसं राडा गेले हे बघा याच्यावर त्याच्यावर या पलंगावर बी नाही सोडलं पालकाला बी सो चला पहिले आपलं काम करू लगेच भेटतो तुम्हाला जसं आपलं काम होईल तसं लगेच भेटेल तुम्हाला चला बरं वगैरे कापायचं राहिलेलं आहे तर काल दादाने वाटतं किती 2 लाद्या कापल्या ना दादाने काल 2 लाद्या कापल्या आता बरं येईल तेवढं आपल्यालाच कापायचा नाही बघा ही ताडपत्री पण आपण काढून घेतलेली दादा कुठे नेले प्रियाची ते नेले का हा आपल्या तुम्हाला माहिती आपल्या बाईचे तर देवी बसणार आहे हा न मागून सगळी ताडपत्री काढून नेले नाही या साईडला पाणी भरले बघा हे बघा या साईडला पाणी भरले नको रे बाबा आई शिवा देईल नवीन ताडपत्री आहे चला काही आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा बघा आजचा दिवस कसा जातो कसा नाही सो मजा तर खूपच येणार आहे तुम्ही बघता असं कंटिन्यू राहा नाही आपला जो काम आहे तो आपण लगेच करून घेऊ चला नंतर भेट चला तर काहीच आईने मावरा वगैरे आणलेला नाही या साईडला सुरमय किती मोठे आहेत 4 सुरमय आणतात आपल्याला कोलबी साईडला वाव आहे पाठीवाली सो या साईडला मावरा लावायची तयारी चालू आमची सो आई आली आता तर पटापट मावरा लावून घेऊ दाखवतो मावरा लावला चला तर काही सर्व मावरा वगैरे लावून झालेलं आहे आणि थोडीशी साफसफाई वगैरे करून झालेली आहे थोडीशीच केले म्हणजे वरच्यावर झाडू मारले पाणी वगैरे काही मारलं नाही नल गेले आज सो 2 टाके भरलेले आहेत ही मागे दिसते ना ही अर्धी इथंच पाणी खाली करू आम्ही सॉरी मीच करतो मीच स्वतः सो पहिले तुम्हाला मावरा दाखवतो बघा मावरा बरेच दिवस झाला दाखवलं नाही सो आज मावरा बघा किती फ्रेश आहे न 1 नंबर मावरा आणि 3च दिवस खायचे आहेत तुम्हाला माहिती नंतर नवरात्री पण येते देवी बसतील सर्वांचे सो चला तुम्हाला पहिले मावरा दाखवतो मावरा तर एक नंबर आहे जामच भारी आहे बघा बघा सो पहिले बघा त्या इथला खापरी पापलेट आहेत मोठे आई सेमच आहेत का हे मोठं हे बारकं या साईडला सुरमय आहेत या साईडला रावस जिताडा हलवा बघा या किती मोठा आहे हे बघा किती मोठा हलवा आहे छोट्या सुरमया बी आहेत छोटी पापलेट्या बी आहेत त्या साईडला त्याच्यावर म्हणजे ही जराशी छोटी ही जराशी मोठी एवढाच फरक आहे त्या साईडला अजून छोटे खापरी पापलेट आहेत बघा ही बघा ना आताच आईने आई कसला मासा होता यो कसला मासा होता खडगुल माशाचा डोकं आताच आईने दिले बघा अर्धी फाल नेली ना अर्धी फाल तसेच ठेवले ना अख्खी सुरमई बी आहे या साईडला बी आहेत या साईडला बी आहे न वाव बी बघा आपली वाव तर आईने आताच कापलेली आहे मस्त ताजी आहे या साईडला पोचे आहेत या साईडला कोलंबी आहे या साईडला लाल कोलंबी आहे बघा लाल कोलंबी
साईज छोटी पण खायला हीच एक नंबर लागतं. पण काही लोकांना साईज मोठी असल्यामुळे हीच कोलंबी लागतं. की बघा नाही पोचे तर पोचे बी येत आहेत. मामा गेलेत आणायला. सो पोचे पण दाखवतो आल्यावर. पहिले आपलं एक काम आहे, तुम्हाला तर माहिती तो नेहमीप्रमाणे कराच लागतो. तो आहे बर्फ कापायचा. तो बर्फ कापून तो बर्फ कापला म्हणजे बर्फ बिलकुलच नाही. आणि काल तुम्ही बघितलं असं दादाच्या ब्लॉगमध्ये दादा गेला पेनला, त्यामुळे मी पण जरा बाहेर होतो, त्यामुळे बर्फ वगैरे कोणी आणला नाही. सो आता सकाळी संदीप मामाने 5 लाद्या आणल्यात बर्फाच्या. त्यामध्ये 2 कापायच्यात आणि 3 अख्ख्या ठेवायच्यात. सो बघा हे बघा बर्फ आहे, हे आपल्याला कापून घ्यायचा आहे. हे बघा मी इथून सगळी साफसफाई वगैरे केली. फक्त वरच्यावर पाणी मारायचं आहे. या टाक्यात जरासंच पाणी आहे बघा. इथून दिसत असेल बघा तुम्हाला, तेवढंच आहे. अर्धा ड्राम आहे. हे बघा दाखवू बघा इथपर्यंत पाणी. हे बघा पटापट पाणी वगैरे मारून घेऊ. सगळं साफसफाई वगैरे करून घेऊ ना. भेटतो तुम्हाला नंतर जेव्हा नाश्ता करायला आहे म्हणता काय. सॉरी मामा पोचे आणायला गेले. पोचे बी दाखवतो कसला हिरवागार माल असतो आपला. तुम्ही बघा बाकी. चला बघ भेटतो. चला तर काहीच मामाने आणलेत पोचे. बघा सर्व पोचे गाबुलीत भरलेत. बघा पोचे किती फ्रेश आहेत. हे बघा माल बघा किती हिरवागार आहे. तुम्हाला बोललेलं तसंच. या बरं पटापट. मस्त रविवार पण मस्त खायला. तर या पटापट मस्त गाबुलीने भरलेलं बघा. सो चला पहिले पोचारला मस्त ठाकून घेऊ, नंतर बघू काय. सकाळचे वाजले 10 वाजलेत. सो नाश्ता वगैरे आणला मामाने. पण पहिले दादाकडे जातो, दादाला पाठवतो नाश्ता करायला, नंतर मी करेन. सो आत्ताच आम्ही बाबूला पण आणलं नाकीवर. बघा बहिणीचं काम आटपायला जरा टाईम लागतो ना, त्यामुळं याला घेऊन यावं लागतं नाक्यावर. होय ले ए बाबू चल बाबू ये चल चल बोलर बघा कशा. चल ये लगेच कुठे येतं. चल चल तर पप्पाला पाठवतो नाश्ता करायला. चल चला तर काहीच पोहोचले दादाच्या दुकानावर. दादा लक्ष बघा मोबाईल मध्ये कसं घुसलं बघा. बर्फ बिरफ काहीच टाकला नाही बघा. असं दिसतं बघा. पाणी पण नाही काढला ना, बर्फ बी नाही टाकला. याला घेऊन आलं याच्या पप्पाकडे. दुपारचे वाजले 2 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आणि मला काही जास्त ब्लॉगिंग करता आली नाही, कारण की कस्टमर खूप जास्त होते. सो जास्त म्हणजे नॉर्मल होते, तेवढे पण नव्हते. सो 2 वाजले तर दुकान वगैरे बंद केलं आहे. आता घरी जातो, फ्रेश होतो, मस्त जेवतो झोपतो, लगेच 4 वाजता भेटतो. आणि आपली पाऊस बी पडतो आज. काय पाऊस का पडतो बघा. पावसाचे दिवस आहे, पाऊस पडेलच ना. निघूया घरी. 2 वाजले दुपारचे. लगेच आपल्याला 1.5 तासात वापस यायचं 3:30ला. बघा दुकान वगैरे बंद केलं. दादा आई मी आम्ही 3 जण चाललो टेम्पोमध्ये. तो मी मागं बसणार आहे. बघू आता पाऊस तर नाही, बघू भिजलो त्यात काय मोठी गोष्ट. चला निघूया गाई. पोहोचलो दुकानावरती न. जसं दुकानावरती पोहोचलो पाऊस चालू झाला भाई, फुल भाई ना. आता मस्त पहिले पोहोचलो तर दुकान वगैरे लावून घेऊ. जे 2 लादे बर्फाचे तोडून टाकेल, दादा फोडून टाकेल. तर बघा जसं दुकानावरती पोहोचलो तसा पाऊस आला बघा. नशीब. तर चला आलो तर पहिले दुकान वगैरे लावून घेऊ. हे बघा मस्त सर्व भांडे वगैरे धुवू ना, दुकान वगैरे लावून घेऊ. याच फ्रीजमध्ये आपला सगळा मावरा सगळं लावून घेऊ. चला तर काहीच दुकान वगैरे लावून झालेलं आहे. या साईडला बघा सुरमया, पापलेट, हलवा, रावत, जिताड सगळं काही लावून झालेलं आहे. हे बघा कोलबे, व्हाईट कोलबे, पोचे. आणि आपला दादाच्या साईडला बरफ कापते मस्त. आता मी सकाळी 3 लाद्या कापल्या. आता त्याचं काम आहे. तो आता 2 लाद्या कापेल. आता 1 लादी कापली की लगेच संध्याकाळी ना तसं वाटून घेतलेलं आहे. सकाळी मी करतो ना, संध्याकाळी तो. एकच काम करायचं आहे. 7 किलो कोलबी वजन करायची आहे. जे आपलं करू ऑर्डर आहे ना, 7 किलो कोलबीची ऑर्डर आहे. तर ती वजन करून पटापट तोडून घेऊ. मला दाखवलं बघा कोलबी. सकाळी सुरज दालता तो बोलला 4 वाजता कोलबी पाहिजे. बघू आता हे बघा
कोलबी बघा कसली डेंजर आहे. So, चला पटापट वजन करू. 7 किलो न तोडून लगेच द्या. तोडायला घेतलेली आहे पुरी 7 किलो. इथे 4 किलो न त्या साईडला 3 किलो न या साईडला ट्रॅफिक पण लागले बघा. लागली म्हणजे आता क्लिअर होत होते निघून लागली ट्रॅफिक बघा. आरामात असते असती चालले लागलेली बेकार लागली. तर दादा आता इथं बघा पटापट तोडील न देईल. या साईडला तोडून ठेवतो. बरोबर रे. एकटा तुला आम्ही विचारून खायचा तुला फोन लावून खायचा नाही तर एकटा खात बसले. या पंकज भाई लांबून बघितलं म्हणून यांनी मला फोन पण नाही केला नाही त्याला प्रत्येक गोष्टीला फोन करत असतो मी. चला तर काय झालं वहिनीचं मस्त दुकान वडापाव घ्यायला. तर भूक लागलेली नाश्ता करायची तर इच्छा नव्हती पण भूक लागली. आता काय करू वहिनी आपली जवळच असते. या इथलं आपलं दुकान नाही या इथलं आपली वहिनी. अरे जीवन चालू बोल असं नका बोलू. बघा समीताई पण आहे. तिला बोलायला शब्दच नाही ते काय बोलेल ते. मस्त जेव्हा माझा मूड होतो ना इथं वडापाव खायचा पैसे नसले तरी मी इथे खाऊनच जातो. तर वहिनी आपली आहे. वहिनी काय बोलत नाही पैसे बिशे दे का नको देऊ. चला वडापाव द्या. लय लाजत ताई. मला माहित आहे ना बघ सुकी चटणी लाल चटणी लागतं. मी मग हिरवी मुद्दा पण लावून देता. यार असतं का मजा करतं. 9:30 वाजले. दुकान वगैरे काय बंद केलं नाही. या साईडला बघा मावर अजून तसंच आहे. सो दादा गेला बर्फाला बरं भरायला. या साईडला कात्या पाजून घेतो ना. आपल्याला एक लादी कापायची बर्फाची लगेच कापून घेऊ. फ्रीज तर ऑलरेडी भरलेलं आहे. एक लादी बर्फाची कापू. यो सर्व मावर आहे ना ते एक लादीमध्ये ढाकून ठेव. त्या साईडला आपली प्रिया पण आले बघू शकता. बरेच दिवस झाले भेटले नाही आज आले. सो चला पटापट काती पाजून घेऊ. पुढचं काम आहे तो करून घेऊ कारण की दादाला यायला खूप टाईम लागेल. बर्फाची लादी पण कापायची अजून त्याने मावरा वगैरे सगळं काय टाकून घ्यायचं बघा. अजून काहीच नाही गेला. चला भेटू नंतर. तर काय रात्रीच्या वाजले 10:30 वाजलेत. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.